आपण बघतोय राजीव पोद्दार नागपूरमधून विजयी झालेले आहेत। नागपूरमध्ये मोठा विजय राजीव पोद्दार यांना मिळालेला आहे आणि अतुल लोंढे यांचा पराभव झालेला आहे आणि भाजपचे नागपूरचे विजयी उमेदवार राजीव पोद्दार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। डॉक्टर राजीव पोद्दार सर आपल्यासोबत आहे। खरं तर दणदणीत असा विजय पोद्दार सर आपण मिळवलेला आहे, विक्रमी विजय म्हणता येईल। निश्चितपणे विक्रमी विजय आज या ठिकाणी मिळालेला आहे आणि आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण टीमनी अतिशय चांगलं काम केलं। खरं पाहिलं असता आमच्याजवळ मोठी मतदारांची संख्या होती, पण त्या ठिकाणी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न राहता जमिनी लेवलवर एकेका मताचं नियोजन करत चांगल्या पद्धतीनं आपल्याला विजय संपादन करायचा आहे आणि काँग्रेसला चपराक लगवायची आहे। जे काँग्रेसचे नेते या ठिकाणी बेतालपणे बोलत होते, हास्यास्पद त्या ठिकाणी निवेदन करत होते, आरोप प्रत्यारोप करत होते, त्यांना धडा शिकवायचा आहे या इराद्यानं आम्ही या मैदानामध्ये उतरलो होतो आणि आज आमच्या जवळ जेवढी मतं आहेत त्यापेक्षा 100 मतं जास्त घेऊन माझा विजय त्या ठिकाणी झालेला आहे। 82% जवळपास सुमारे ऍव्हरेज काढला तर येत आहे, म्हणजे एकूण 823, 811 अवैध आणि ते पकडले तर 682 मतं झाले, म्हणजे जवळपास 82% आतापर्यंत इतिहासातला सगळ्यात मोठा विजय म्हणता येईल। निश्चितपणे आतापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा विजय आहे की 80%च्या वर मतदान त्या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे आणि बावनकुळे साहेबांनी 3 दिवसापूर्वीच सांगितलं होतं की 80% मतं आम्हाला मिळतील, 20% मतं त्यांना मिळतील, त्यांची स्वतःची मतं सुद्धा त्यांना राखता येणार नाही, एवढा दारुण पराभव त्यांचा होईल आणि ते बाकीत खरं ठरलंय। खरं तर काँग्रेसकडून सातत्याने आरोप होत होते, पण त्यांच्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाचीही मतं नाही मिळाले, महाविकास आघाडीचीच अनेक मतं फुटलेली दिसतात आहे। निश्चितपणे काँग्रेसच्या नेतृत्वावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। त्यांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे विदर्भातले आहे, बुलढाण्याचे आहे आणि अतिशय वाईट अवस्था झालेली आहे। अमरावतीचा उमेदवार त्यांचा भरती होऊन गेला, त्या ठिकाणी भंडारा गोंदियामध्ये अपक्ष उमेदवाराला त्या ठिकाणी समर्थन देण्याची पाळी त्यांच्यावर आली, वर्धा चंद्रपूर गडचिरोली बिनविरोध झाला, यवतमाळ बिनविरोध झाला आणि इथे काहीतरी एक शो करायचा म्हणून त्यांनी उमेदवारी त्या ठिकाणी घेतली, निवडणूक लढवली, पण दुर्दैवानं त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे मतं सुद्धा त्यांना मिळवता आले नाही आणि त्यामुळे काँग्रेसचा हा अतिशय दारुण असा पराभव आहे आणि काँग्रेसच्या नेतृत्वावर मोठं प्रश्नचिन्ह या निवडणुकीच्या निमित्तानं निर्माण झालेलं आहे। सर, तुम्ही कालपर्यंत माझ्याशी बोलत होता 650 पर्यंत जावं होता, आज सकाळी बोलले होता तेव्हा 680, पण त्यापेक्षाही 2 मतं जास्ती आहे। निश्चितपणे अपेक्षेपेक्षा जास्त मतं ही आम्हाला मिळाली आहे। मी तुम्हाला सांगितलं की माझे व्यक्तिगत संबंध आहे, अनेक लोकांशी माझा परिचय आहे, इतके वर्ष झाले राजकारणात काम करतोय, त्या सगळ्यांनी सहानुभूती दर्शवत मला मतदान केलंय, त्या सगळ्या मतदारांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो। तर डॉक्टर राजीव पोद्दार होते, दणदणीत असा हा विजय आहे, किंबहुना विक्रमी असा विजय भाजपाने मिळवलाय आणि काँग्रेसच्या नेतृत्वावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या सगळ्या पराभवामुळे, असा सुद्धा सवाल ते उपस्थित